महाराष्ट्राच्या राजकारणात राणे कुटुंबांचं स्थान नेहमीच प्रभावी राहिलं। वडील नारायण राणे हे भारतीय जनता पक्षाचे खासदार, मोठा मुलगा निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार आणि धाकटा मुलगा नितेश राणे हे सध्या मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री। अशा तिहेरी राजकीय अस्तित्वामुळे या कुटुंबाचे समीकरण नेहमीच चर्चेत राहिले आहे। मात्र अलीकडच्या काही घडामोडी पाहता हे राजकीय घराणे आता अंतर्गत संघर्षाच्या विळखात अडकलेले असल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं दोन भावांमधलं हे भांडण काय आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अंतर्गत एकोपा टिकवण्याची गरज असताना राणे बंधूंचा वाद मात्र अधिक चिघळताना दिसतो। या वादात नवा अध्याय जोडत नितेश राणे यांनी एक मोठा दावा केलाय। त्यांनी ट्विटरवर पोस्टद्वारे आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच आमदार निलेश राणेंना उद्देशून एक व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यावरून थेट आरोप केला की मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे योग्य नाही। या पोस्टमध्ये नितेश म्हणतात, आदरणीय निलेशजी, आपण काही दिवसांपूर्वी महायुतीबद्दल बोलला होता। आता असे आपल्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही। शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत, आपण नोंद घ्यायला हवी अशी अपेक्षा आहे। ही पोस्ट सोशल मीडियावर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। अनेकांनी यांचे वेगवेगळे अर्थ लावायला सुरुवात केली। भावाभावांमधील हा वाद केवळ कुटुंबांच्या चार भिंती आत मर्यादित राहिलेला नसून थेट सोशल मीडियावर उघडपणे प्रदर्शित होत असल्याचं त्यांचं राजकीय पडताळ उमटू शकतात। ही पहिलीच वेळ आहे का नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या संदर्भात? तर नाही, याआधीही त्यांच्यामध्ये मोठा वाद झालेला आहे। काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी बोलताना सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा असं विधान केलं होतं। या विधानावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी ट्विटरवरून धाकट्या भावाला जपून बोलावं असा थेट सल्ला दिला होता। त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली, पण त्याचे पडसाद मात्र चांगलेच उमटले। या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक प्रकारे भाजपची भूमिका आक्षेपार्ह असल्याचा सूचक इशारा दिला होता। तर नितेश राणे यांनी याचा अर्थ आपल्या कुटुंबाच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन केल्या गेलेल्या टिप्पणीचा म्हणून घेतला होता। परिणामी भावांमध्ये असलेली सल स्पष्टपणे जाणवत आहे। नव्या वादात नितेश राणे यांनी निलेश राणे यांना व्हॉट्सअपवर एका मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावण्याचा आरोप करत एक प्रकारे त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। तसेच महायुतीच्या एकसंधतेबाबत चिंता व्यक्त केली आहे। धमकावणे हे बरोबर नाही असं म्हणत नितेश राणे यांनी या प्रकरणात निलेश राणे यांची थेट जबाबदारी ठरवली। त्यांनी शेअर केलेला व्हॉट्सअप चॅट स्क्रीनशॉट नेमका काय आहे, त्यात कोणत्या शब्दात धमकी दिली गेली आहे याबाबत अजूनही अस्पष्टता आहे। मात्र नितेश राणेंचा या प्रकारावर रोष असल्याचं त्यांच्या भूमिकेतून दिसून येत आहे। राजकीय घराण्यात मतभेद असणं नवं नाही, पण राणे कुटुंबातील हा ताण आता इतका उघडपणे समोर येतोय की तो सत्ताधारी युतीसाठीही डोकेदुखी ठरू शकतो। मात्र नारायण राणे यांनी यापूर्वी देखील नितेश आणि निलेशमधील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आता राजकीय गट वेगळे असल्याने आणि दोघांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षा वेगळी असल्याने हा संघर्ष आणखीन गहिरा होऊ शकण्याची शक्यता आहे। सध्या सत्तेत असलेली महायुती भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मिळून स्थापन केलेली या युतीमध्ये आतूनच फूट पडल्याचे चित्र जर निर्माण झाले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो। जनतेसमोर एक संध आणि स्थिर नेतृत्व देण्याचे ध्येय असताना या प्रकारचे वाद आणि आरोप प्रत्यारोप हे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात। सध्या तरी नितेश राणे यांची ही पोस्ट म्हणजे राजकीय कुरघोडीचा भाग वाटत असला तरी निलेश राणे याकडे कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर त्यांनी या आरोपांना उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ विवाद टाळणे असा घेतला जाईल। मात्र जर त्यांनीही प्रत्युत्तर दिले तर राणे कुटुंबांचा हा वाद आणखीन चिघळेल आणि त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। राणे बंधूंचा हा वाद केवळ एक वैयक्तिक मतभेद नसून हे महायुतीतील अंतर्गत विसंवादाचे लक्षण ठरू शकते। या वादातून जे चित्र समोर येत आहे ते म्हणजे महाराष्ट्रात सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये असलेली अस्थिरता, स्वाभिमान आणि महत्त्वाकांक्षांची चढाओढ हे सगळं महायुतीच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे।
यामुळे आगामी काळात भाजप आणि शिंदे गटाला अंतर्गत संवाद आणि सामंजस्य प्रस्थापित करणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा हा वाद त्यांच्याच गळ्याचा फास ठरू शकतो, यात नवल नाही. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं.